मी 17-18 वर्षाचा होतो. वरळीमध्ये जीवन विद्या व्याख्यानमालेचं आयोजन केलं होतं. सद्गुरू अध्यक्ष होते आणि जीवन विद्या व्याख्यानमालेमध्ये त्या काळचे तरुण मुलं आणि त्यांना व्याख्यानात कसं व्याख्यान करायचं याचं दिग्दर्शन सद्गुरूंनी करून त्यांना 10 मिनिटं बोलायची संधी दिली होती. त्यातला एक व्याख्याता लेडीज व्याख्याता येऊ शकला नाही. अरे म्हणजे आता कुणाला उभं करायचं. तिथं आमचे पेडणेकर होते, वरळी शाखेचे आमचे शेट्टे काका होते. ते म्हणजे आता माणूस तरी तर बोलणार नाही कोण वक्ता म्हणून आपल्याकडं, पण एक जे म्हणून पोरगा आहे बघा महाराज. म्हणजे तो ग्रंथदिंडीला खूप चांगला बोलतो. स्टेशनला तुझ्या पुढे मेगाफोन दिला ना, मेगाफोनचा उपयोगच नाही, इतका जोरात त्याचा मोठा आवाज आहे. चांगला ग्रंथदिंडी करतो, ग्रंथांची सगळी माहिती चांगल्या मोठ्या आवाजात समजून देतो महाराज. आपण त्याला थोडं बोलायला देता का? आता काय सांगितलं नाव? नानासाहेब जेगे. सगळ्यांना वाटलो नानासाहेब म्हणजे असा मोठा कोणतरी असणार. नानासाहेब. माझं त्यावेळेला वजन किती हो? 54-52 किलो असा मी पोरगा. मला म्हणले बोलवा त्याला, म्हणजे बोलू दे. आणि मी उभा राहिलो. त्या काळामध्ये परिस्थिती अशी असायची की सगळ्या नामदारांना आम्हाला टेलर एकच, ललित टेलर. 150 रुपयामध्ये पॅन्ट पण शिवून आणि शर्ट पण शिवून. त्यावेळेला तो पोरगा 150 रुपयात आम्हाला कपडे शिवून द्यायचे. असे कपडे घालून मी उभा राहिलो. आणि त्यातलं एक वाक्य, त्या माझ्या कसलं व्याख्यान काय माहित नाही हो. सद्गुरू शेजारी बसले आणि सद्गुरूंच्या शेजारी मला बोलायला सांगितले. थोडस काहीतरी पूर्व पुण्य आमच्या कान्होजी जेगेंचं असेल, आई वडिलांचं. बोलविता धनी वेगळाची खेळ लिंबू चाचुवरी मापसुये सागरी मेन तू तया परी प्रवर्ते. जसं की पृथ्वीने समुद्रात जाऊन चोच बुडवावी. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी नरपती हयपती गजपती गणपती भूपती जलपती पुरंदरानी शक्ती पृष्ठ यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वर्गवंत पुण्यवंत नीतिवंत जानता आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई धीर उदार गंभीर शूर प्रियसी तत्पर सावधपणे नृपवर पुष्ट केली. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली जगदवंद्य जगद्गुरु श्री तुकोबराय अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि अखिल मानव जातीला तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा दिव्य संदेश देऊन शांती सुखाचा राजमार्ग दाखवणारे विश्वसंत ज्ञानयोगी सद्गुरु श्री वामनराव पै महाराज या सर्वांना मी त्रिवार कोटी कोटी वंदन करतो. श्री सद्गुरूंच्या धर्मपत्नी म्हणजे आपल्या सर्व नामधारकांच्या सौ माई यांनाही माझं वंदन. जीवन विद्या मिशनचे आजी विश्वस्त आणि जीवन विद्या मिशन संपूर्ण
कार्याचे मुख्य मार्गदर्शक म्हणजे आपल्या तुम्हा सर्वांचे लाडके आवडते म्हणजे श्रीयुत दादा, त्यांच्या सौभाग्यवती म्हणजे आपल्या सर्व नामधारकांच्या प्रेमळ वहिनी यांना सुद्धा मी नमस्कार करतो. जीवन विद्या मिशन ज्ञान साधना केंद्र महावीर नगर आणि या महावीर नगर मधील सर्वच पदाधिकारी, मला वाटतं मी आता नावच घेऊन पुढे जातो की ज्यांनी हा सालाबतप्रमाणे याही वर्षी शिवजयंतीचा महोत्सव आणि आपल्या या शाखेचा म्हणजे ज्ञानसाधना महावीर नगर केंद्राचा वर्धापन दिन सोहळा आयोजन केलं. या सोहळ्याचं त्याचे सर्व पदाधिकारी म्हणजे अध्यक्ष मग संजय पाटोळे असतील, संदीप चिपळूणकर असतील, आताच नव्यानं सद्गुरूंच्या आशीर्वादानं जीवनविद्येच्या तत्वज्ञानानं नवीन CA झालेले दुर्गेश निखळ असतील आणि त्यांचा संपूर्ण मार्गदर्शन करणारे या आपल्या ज्ञानसाधना केंद्रातले ज्यांनी मला निमंत्रित केलं या कार्यक्रमासाठी ते आपल्या सर्वांचे लाडके गुरुबंधू महेंद्र खराडे. त्याचप्रमाणे आजच्या या वर्धापन दिनाचं औचित्य साधून आणि शिवजयंतीचं हे सुद्धा औचित्य साधून जे उपस्थित असलेले आपले अनुभवी जे ट्रस्टी आहे त्याच्यामध्ये मग आमचे गुरुबंधू संतोष भाऊ सावंत आहेत. अनुभवी ट्रस्टीमध्ये आता तुम्ही अनुभवी हा त्याच्यामध्ये भूषण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आमचे मार्गदर्शक सुरेश गोसावी यांचे सुपुत्र ते इथं उपस्थित आहेत. भूषण भाऊंच्या मातोश्री म्हणजे आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका हार्मोनियम वादक, गोड हार्मोनियम वादक अशा गोसावीताई. त्याचप्रमाणे प्रवचनकार प्रतिभाताई चव्हाण, दत्तराज खराडे, शिंदे काकी याच आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिरचे मुख्याध्यापक, या शाळेचे सर्व शिक्षक वृंद, इथं उपस्थित असलेले मान्यवरांपैकी अशोक पाटोळे आदी करून आपल्या या संगीत जीवन विद्येमध्ये किंवा उपासना यज्ञामध्ये आजच्या वर्धापन दिनाच्या विरार शाखेवरून उपस्थित असलेले सद्गुरूंचे सत्शिष्य आणि विरार शाखेचे अनुभवी सेक्रेटरी श्रीराम कुंभार आणि जे मला ठाण्यावरून इथं घेऊन आले ते माझ्या गाडीचं सारथ्य ज्यांनी केलं ते आपले सर्वांचे गुरुबंधू आप्पा पाणसरे, मुंबईवरून आले ते कुलाब्यावरून. आता बरेच मंडळींची नावं घ्यायची राहिलेली मला कल्पना आहे, पण मला हेही कल्पना आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की व्यासपीठावरून आपण किती मंडळींची नावं घेऊ शकतो. सद्गुरू नेहमी म्हणायचे याच्यामध्ये मोठाही कोण नाही आणि छोटाही कोण नाही, आपण सगळे जीवनविधीच्या कार्याला उपयुक्त आहोत तेव्हा आपण सर्व सारखे आहोत असं सद्गुरू नेहमी म्हणायचे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता हा माझा काही वेळेचा प्रबोधनाचा हा जो विषय आहे तो म्हणजे अष्टावधानी आदर्श आणि जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि जीवनविद्येचं कार्य या संबंधी तुमच्या समोर बोलण्याआधी माझ्या मनात इथं समोर बसलेला असताना प्रश्न पडला, एवढा सुंदर स्टेजवर जो आपल्या या ज्ञान साधना महावीर नगर शाखेच्या सर्व नामधारकांनी जो कार्यक्रम सादर केला त्याच्यामध्ये संपूर्ण शिवचरित्रच त्यांनी थोडक्यात सादरीकरण केलं, त्याच्याबद्दल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मला संतोष भाऊंना म्हणालो, संतोष भाऊ मोठे मोठे काय होतात असे इव्हेंट शो होतात, इव्हेंट शो लाखो लाखो रुपये खर्च करून त्या अशा प्रकारचं दळण्याचं, सडा रांगोळी टाकण्याचं,
पाण्याला जाण्याचं, तुळशी पूजण्याचं वगैरे जे काही दाखवलं जातं, लाखो लाखो रुपये खर्च करून, आणि केवळ हे सगळे ती कलाकार मंडळी तेच करत असतात. पण या स्टेजवर जी मंडळी होती ती आपलं घरदार सांभाळून, आपला संसार करून, आपल्या मुलाबाळांचं शिक्षण बघून आणि जीवनविद्येचं कार्य करत करत इतकं सुंदर त्यांनी ही कला इथं प्रदर्शित केली की त्याचं किती कौतुक करावं. कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता हे त्याहून आणखी मोठं काम. कसली अपेक्षा न करता हजारो हजारो रुपये, लाखो रुपये मानधन घेऊन हे सादरीकरण केलं जातं. आणि माझ्या गुरु भगिनी किंवा गुरुबंधू हे सादरीकरण करतात ना, तेव्हा खरोखर डोळ्याचं पारणं फिटतं. काय द्यावे त्यांशी व्हावे उतराई, आणि ठेवीता हा जीव पाय थोडा. सद्गुरूंच्या पावलावर पाऊल टाकून चाललेली ही सगळी आपली नामधारक मंडळी आहेत. विशेषतः प्रांगण खूप छान आहे. हे शाळेचं प्रांगण म्हणजे मी तर महेंद्र भाऊंना आवर्जून सांगेन, जर मी चुकून आलो नसतो तर मी या सगळ्या तुमच्या ऐश्वर्यशाली कार्यक्रमाला मुकलो असतो. थोडीशी चमक मला भरली होती अमरावतीवरून येताना ट्रेनमधून, आणि मग मी कसं गाडी घेऊन येणार असं वगैरे माझ्या मनात, आणि फोन करून सांगावं की तसे इकडं असे काही वक्ते भरपूर आहेत, पण मी ॲबसेंट राहिलो तर काय इकडं कार्यक्रमाला काही कमीपणा येणार नाही असं मला दुपारी झालं होतं 12:30 वाजता की फोन करून सांगावं. पण आमच्या आप्पांनी इकडे बसलेत ते हो म्हणले, मला घेऊन आले. अष्टावधानी असं म्हणलंय, अष्टावधानी. आणि जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू. सद्गुरू जेव्हा मुंबई परिसर, कामगार परिसरामध्ये प्रवचन करायचे, आमचे भूषण भाऊ बसलेत, लहान होते ते, त्यांचे वडील यायचे. दादरला IAS मुलींची शाळा, दामोदर हॉल, गिरगावला आमचं ते हिंदुजा ऑडिटोरियमला प्रवचनं चालायची, वरळीला प्रवचनं चालायची सद्गुरूंची. आज नाही, माझ्या नावाच्या खाली तिकडे लिहिलंय सरदार कान्होजी जेजे नाईक देशमुख यांचा मी वंशज आहे. म्हणजे ज्या वेळेला, ज्या काळामध्ये 394 वर्षापूर्वी बरं का माझे वंशज कान्होजी जेजे, खरी गोष्ट आहे बरं का, खरी गोष्ट आहे. आमच्या नावावर जी जमीन आहे ना शेतीची, त्या सातबाऱ्याच्या उतार्यावर सुद्धा सरदार कान्होजी जेजे नाईक देशमुखांचंच नाव आहे. हो, आणि त्यांचे वंशज म्हणून घेताना आज आम्हाला नक्की अभिमान वाटतो. का सांगू तुम्हाला, मी 18-19 वर्षाचा असताना मला छत्रपती शिवाजी महाराज समजावून देण्यात आले. त्याच्या आधी आम्ही ऐकत होतो. किल्ल्यावर जाऊन तेलाची ज्योत घेऊन धावत यायचो, गाड्यांपुढे, गाड्यांच्या पाठीमागे, ट्रक टेम्पोवर. शिवजयंतीला ज्योत आणणं म्हणजे मोठी कामगिरी केल्याचा अभिमान वाटायचा. पण याच गिरणगाव परिसरामध्ये जेव्हा मी सद्गुरूंची प्रवचनं ऐकली आणि त्या प्रवचनामधनं सद्गुरू जेव्हा मला ऐकायला, सद्गुरूंनी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सद्गुरूंच्या मुखातनं ऐकायला मिळालं, तेव्हा खऱ्या अर्थानं शिवचरित्र आणि आमच्या पूर्वजांनी दिलेल्या त्या काळातलं योगदान हे केवळ आणि केवळ सद्गुरू श्री वामनराव पै मुलं मला कळलं. हे सांगायला मला अभिमान वाटतो. आजही मोठी शोकांतिका आहे. राष्ट्र हा देव भजावा, सद्गुरूंचं वाक्य आहे. राष्ट्र हा देव भजावा, राष्ट्रभक्त ती तुका मिळवावा, राष्ट्रद्रोही ती तुका वगळावा, आणि राष्ट्र प्रगती साधाया. आपल्या पत्रिकेवर आणि बॅनरवर बघा खाली शेवट वाक्य लिहिलेलं आहे, राष्ट्र हा देव भजावा. जाणता राजा, आणि जाणता राजा कसा होता, अष्टावधानी होता. 394 वर्ष झाली तरी उद्या महाराष्ट्रात नाही जगभरामध्ये त्यांची जयंती साजरी केली जाते. मी आता इथं कोणाच्या तरी घरी नामधारकांच्या इथं उतरलो तेव्हा आमचे भूषण भाऊ आले आणि मला म्हणाले,
पहा म्हणले कितवी शिवजयंती आहे? त्यांनीच सांगितलं म्हणजे एक तिसरी असेल. पुढे भूषणभाऊ म्हणाले की वास्तविक पाहता तिसरी दुसरी करून चालणार नाही, असं वाटतं शिवजयंतीचा सप्ताह साजरा करावा महाराष्ट्रामध्ये. एवढे छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराज चरित्र मोठं आहे. आणि खरं आहे भूषणभाऊ सप्ते साजरे केले पाहिजे, चरित्राचे सप्ते साजरे केले पाहिजे. आणि कुणी केले पाहिजे साजरे? जीवन विद्या मिशन साजरे केले पाहिजे. तरच या अखंड हिंदुस्थानला आणि जगातल्या मानव जातीला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं चरित्र समजेल. छत्रपती शिवाजी महाराज नाही कळले महाराष्ट्राला, नाही कळले हिंदुस्थानाला. पण जेव्हा सद्गुरू श्री वामनराव पै सांगतात ना की कोण छत्रपती शिवाजी महाराज, सद्गुरूने एका पत्रकारांना विचारलं, म्हणजे सद्गुरू तुम्हाला दोन गोष्टी कशा सुचल्या? तुम्ही एवढं मोठं तत्वज्ञान जीवनविद्येच्या अनुषंगाने तुम्ही मांडलं, मग त्याच्यामध्ये मनाचं शास्त्र आहे, विचारांचं सामर्थ्य आहे, पण त्याच्यामध्ये दोन भाग येतात. त्यातला पहिला भाग म्हणजे एक दिव्य विचार आणि दुसरा म्हणजे एक म्हणजे दिव्य संदेश आणि दुसरा म्हणजे विश्व प्रार्थना. हे दोन गोष्टी तुम्हाला कशा सुचल्या? पहिलं वाक्य म्हणजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे तुम्हाला कसं सुचलं? तेव्हा सद्गुरूने त्या पत्रकाराला एका सेकंदात सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राकडे पाहून मला हे वाक्य सुचलं. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि विश्व प्रार्थना कशी सुचली? ही विश्व प्रार्थना मला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पसायदानातून माझ्यातून प्रगट झाली. सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईल. किती लोकांना पसायदान कळलं? 394 वर्ष होऊन गेली, पण माझ्या जीवनाचा मी शिल्पकार आहे. कुणाला अवगमलं नाहीये, कुणाच्या लक्षात नाही. आणि 700 वर्ष होऊन गेली, पसायदानाचा थांब पत्ता लागला नाही, काही कळलं नाही. शेंडा कळला नाही, बुडका कळला. जेव्हा मी सांगतो की ह्या जी 4 ओळी आहेत ना, या 4 ओळी, ही 4 ओळी म्हणजे पसायदान आहे. अखिल विश्व मानवाच्या कल्याणासाठी, अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला प्रार्थना केली. ते म्हणजे ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितलं आणि ते पसायदान कुणाच्या लक्षात आलं नाही, त्याचा अर्थबोध झाला नाही. म्हणून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पुढचा अवतार एक पाऊल सद्गुरूंनी पुढे टाकून विश्व प्रार्थना अखिल मानव जातीसाठी निर्माण केली. आजच्या कलियुगातले, आजच्या या शतकातले छत्रपती शिवाजी महाराज, सद्गुरू श्री वामनराव पै, भगवान श्रीकृष्ण सद्गुरू श्री वामनराव पै, आर्य चाणक्य सद्गुरू श्री वामनराव पै, नवे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, किंबहुना सर्व संतांचं रसायन म्हणजे सद्गुरू श्री वामनराव पै आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. राष्ट्र दोही तुका वगळावा, राष्ट्र प्रगती साधावया. जयंती साजरी करतो आणि ती पण छत्रपती शिवाजी महाराजांची. का बरं? का आपण जयंती साजरी करतो? जसं ज्ञानेश्वरांनी विश्व मानवाला विश्व प्रार्थना पसायदानाच्या रूपाने दिली, विश्व शांतीसाठी, विश्व सुखासाठी, तसं जिजाऊ मासाहेबांनी शिवबाला संदेश दिला. शिवबाला संदेश दिला. काय संदेश दिला? मांडीवर घ्यायचे, दुग्धपान करायचं, त्याला नटवायचं, थटवायचं. आणि तो बेचैन झालेला दिसून आलं की मग ओव्या गायच्या. कोणत्या ओव्या गायच्या? निज शत्रूंनी हिचे भंगिले छत्र, मांगल्य सूत्र स्वातंत्र्य, या दुःखाने दुःखी फार रे पाही, मी जिजाबाई तव आई.
बहुशत्रू मातले मेले रे, मेल्यानी आर्यधन नेले रे, आमचे राज्य बुडविले रे, कुणी निपजेना. शुभाच्या डोक्यावरून हात फिरवायचे, त्याच्या तोंडावरून हात फिरवायचे आणि म्हणायचे शुभा कोणी निपजेना शास्ता या चांडाळा, सुंदरा निज स्नेहाळा, गुणी बाळ असा जाग स्वीकारे वाया, निज रे निज शिव बाळा. शिवबाला मांडीवर घेतल्यानंतर त्यानं झोपावं, काही क्षण तरी झोपावं, पण तो झोपायला आला होता का? भगवान श्रीकृष्ण जसा 5व्या दिवशी जागा न करता जागा झाला आणि पुतना राक्षसिणीचा उद्धार केला. कृष्ण झोपायला आला होता, यशोदेनं त्याला झोपवलं होता पाळण्यात, झोप बाबा. आणि जेव्हा ती पुतना वेश पालटून आली, कोणाच्या सांगण्यावरून? कंसाच्या सांगण्यावरून. म्हणले या आठवड्याची बालकं जन्माला आलेली आहेत ना, जा म्हणले तुझ्या स्तनामध्ये दुधामध्ये विष घेऊन जा आणि सर्व बाळांना जन्मलेल्या 5, म्हणजे माझा जो वैरी आहे त्याच्यात तो मरून जाईल. भगवान श्रीकृष्ण युग पुरुष, आणि काय म्हणलंय त्याला? पूर्ण पुरुषोत्तम असं म्हणलं. पूर्ण पुरुषोत्तम कुणाला म्हटलेलं आहे? भगवान श्रीकृष्णाला. आणि प्रभू श्री रामचंद्रांना काय म्हटलेलं आहे? मर्यादा पुरुषोत्तम. भगवान श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम आणि प्रभू श्री रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम. पूर्ण पुरुषोत्तम आणि मर्यादा पुरुषोत्तम ह्या दोनांचं रसन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मर्यादा सुद्धा कशी असावी ती महाराजांकडून शिकावी, आणि पूर्ण पुरुषोत्तम बाणेदारपणे भगवान श्रीकृष्णासारखं कसं लढावं हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं. हे कुणी दुग्ध पाजलं? हे ज्ञानाचं दुग्ध कुणी महाराजांना पाजलं? बाळ शिवबाला पाजलं? जिजाऊ आईसाहेबांनी पाजलं. कशातून पाजलं? आपल्या मुखातून निर्माण होणाऱ्या ओव्यांच्या उच्चारातून पाजलं. कसं पाजलं? श्रीरामाने रावण वधिला लढुनी, वानरा वीर बनवूनी, घे स्वतंत्रता कंसाच्या पासोनी, गोविंद गोप जमवूनी, तू तसा वीर होशील कारे, मिळविशील मावळे गडिकारे, रमिवधावया देश शत्रूंचा मेळा, सुंदरा निज स्नेहाळा. ज्याप्रमाणे प्रभू श्री रामानं कोणाला एकत्र केलं? वानरांना एकत्र करून बरं का रावणाचा वध केला. गोप एकत्र करून भगवान श्रीकृष्णांनी कंसाच्या हातातनं स्वातंत्र्य आपल्या हातात घेतलं. शिवबा तू तसा होशील का रे? कशासाठी? कशासाठी? त्याच्यासाठी मी तुला भूभक्तीचं दुग्ध पाजते. दूध सगळेच पाजतात आपल्या बाळांना. भूभक्तीचे दुग्ध तुला पाजीन, मी वीर तुला बनवीन, साधीन सख्या जान लोक कल्याण, तुझ राज्यपदी स्थापून. छत्रपती शिवाजी महाराज की. आपण पाहिलं ना मगाशी राज्यपदी स्थापित झालेले छत्रपती शिवाजी महाराज आपण मगाशी पाहिलं. कुणाचं स्वप्न होतंय? हे स्वप्न त्या माऊलीचं होतं
की जिनं ते स्वप्न ठेवलं नाही, ते साक्षात ते स्वप्न, तो महान विचार साक्षात या आपल्या उभ्या महाराष्ट्रात, हिंदुस्थानात त्या आईच्या विचारानं तो साकार केला. तो शिवबा, तो छत्रपती झाला, जाणता राजा झाला, अष्टावधानी झाला. म्हणून स्वप्न कुणाचं होतं, विचार कुणाचा होता, आईचा होता. हा एक विचार जो आईनं आपल्या दुधातून दिला, हा एक विचार आईनं आपल्या प्रेमातून दिला. प्रबल दुग्ध पाजीन असं म्हटलं, भूभक्तीचे प्रबल दुग्ध पाजीन असं जेव्हा आई म्हणते तेव्हा ते कशाचं दूध होतं बरं का, राष्ट्रभक्तीचं होतं. प्रबल दुग्ध कशाचं, राष्ट्रभक्तीचं. आणि म्हणून सद्गुरूंनी सांगितलं की या देशामध्ये दोनच जाती आहेत. हिंदुस्थान या देशामध्ये किती जाती, दोनच जाती. एक राष्ट्रभक्त आणि दुसरी जात कोणती, राष्ट्रद्रोही. दोनच जाती. तिसरी जात या देशामध्ये, हिंदुस्थान या राष्ट्रामध्ये, देशामध्ये नाही. हे सांगणारे तत्ववेत्ते या आपल्या भारत भूमीमध्ये एकमेव म्हणजे सद्गुरू श्री वामनराव पै. दोनच जाती सांगणारे, एक राष्ट्रभक्त आणि या हिंदुस्थानामध्ये दुसरी जात कोणती असेल तर राष्ट्रद्रोही. आणि मग जगामध्ये कोणत्या दोन जाती, तेही सद्गुरूंनी सांगितलं. या जगामध्ये दोन जाती, जशा देशामध्ये दोन जाती तसे जगामध्ये दोन जाती. पहिली जात सज्जन आणि दुसरी जात दुर्जन. टाळ्या वाजवा. या जातीपातीमध्ये, या शिवबांच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलेलो असताना तथाकथित जातीपातीमध्ये आपण बरडलो जातोय. आपण बरडलो गेलो नाही पाहिजे असं जर आपल्या सर्वांना वाटत असेल तर छत्रपती शिवचरित्र सांगणाऱ्या सद्गुरू श्री वामनराव पैंच्या ग्रंथांचं पारायण केलं पाहिजे. सद्गुरू श्री वामनराव पै यांनी निर्माण केलेल्या अनेक प्रबोधनाच्या माध्यमामध्ये आपण सातत्यानं सहभागी राहिलं पाहिजे. जोपर्यंत या पृथ्वीवर चंद्र सूर्य तळपत राहील तोपर्यंत सद्गुरू श्री वामनराव पै यांचं ते तत्वज्ञान अखिल मानव जातीला, जसं समुद्रातल्या बोटीला बोटीतलं होका यंत्र एकच दिशा दाखवतं. एकच बोटीतलं होका यंत्र त्या बोटीतल्या कॅप्टनला एकच दिशा, एकच काय दाखवते, दिशा दाखवतं. कुठली दिशा, उत्तर दिशा दाखवतं. तसं या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, या हिंदुस्थानच्या भूमीमध्ये निर्माण झालेलं लोकसुखी करण्याचं तत्वज्ञान सद्गुरू श्री वामनराव पैंच्या या जीवनविद्या मिशनच्या होका यंत्राच्या माध्यमातून एकच दिशा दाखवणार, ती म्हणजे सुखाची, शांतीची, समाधानाची, आनंदाची, ऐश्वर्याची एकच दिशा दाखवणार. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा भेदा भेद भ्रम अमंगळ, भेदा भेद भ्रम अमंगळ, ऐकाजे तुम्ही भक्त भागवत, ऐकाजे तुम्ही भक्त भागवत. भेदा भेद भ्रम अमंगळ, भेदा भेद भ्रम अमंगळ, ऐकाजे तुम्ही
विष्णुमय जग, हे जग विष्णुमय. छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्रभक्त निर्माण केला. दऱ्या खोऱ्यामध्ये, कड्या कपारातल्या गावामध्ये, घराघरातल्या अशिक्षित माणसात एक पद निर्माण केलं, तो म्हणजे मावळा निर्माण केला. मावळा, टाळ्या वाजवा. मोठ्याने पवाडे गाऊन आणि मोठ्याने आवाज काढून शिवचरित्र सांगून काही डोक्यात बसत नाही. शिवाजी महाराजांनी जर प्रॉपर्टी निर्माण काय केली महाराष्ट्रामध्ये, तर खेडोपाड्यामध्ये कड्या कपाऱ्यातल्या घराघरात जाऊन मावळा तयार केला. मावळा तयार केला. मावळा निर्माण नाही झाला, मावळा तयार केला. त्यांनी मावळा तयार करण्याचा कारखाना निर्माण केला. जसा 60, 65, 70 वर्षापूर्वी सद्गुरू श्री वामनराव पैंनी एक कारखाना तयार केला. मंत्रालयामध्ये डेप्युटी सेक्रेटरी या पदावर नोकरी करत असताना फायनान्स विभागामध्ये ते पण काही गरज नव्हती. दादर सारख्या अतिशय चांगल्या विभागामध्ये चांगल्या ठिकाणी राहत असलेले आपले सद्गुरू श्री वामनराव पै, नोकरी चांगली सरकारी, एक मुलगा एक मुलगी, संसार सुखाचा, माई सारखी अष्टावधानी पत्नी. माई पण अष्टावधानी होत्या. सद्गुरू म्हणायचे, जर माई नसत्या माझ्या संसारात तर मी हा संसार जीवननिधीचा करू